विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी पाटील SP. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. त्यामधील आपण तिसरा टॉपिक पाहत होतो, भाग विक्री. त्यामध्ये आपण ह्या टॉपिकमध्ये पाहत होतो की कंपनी आपल्या भागांची विक्री कशा प्रकारे आणि कोणत्या व्यक्तींना करत असते ते आपण पाहत होतो. त्यामधील भाग विक्रीच्या पद्धती आपण मागील तासाला 2 पद्धती पाहिलेल्या होत्या. पहिली पद्धत म्हणजे सार्वजनिक विक्री, म्हणजे कंपनी काय करत असते, सार्वजनिकरित्या जनतेला भाग खरेदी करण्यासाठी काय करत असते, आवाहन करत असते. त्यालाच काय म्हणतो आपण, सार्वजनिक विक्री असे म्हणतो. दुसरा जी पद्धत पाहिली होती ती म्हणजे विद्यमान समहक्क भागधारक, म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनीचे भाग खरेदी करून, म्हणजे समहक्क भाग खरेदी करून जे भागधारक झालेले असतात त्यांना काय म्हणतो आपण, विद्यमान समहक्क भागधारक. म्हणजेच ते काय असतात, अगोदरच कंपनीचे भाग त्या व्यक्तींनी किंवा गुंतवणूकदारांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात आणि त्यांना काय केलेलं आहे, नंतर भाग विक्री केलेले आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री करण्याची पद्धती आपण मागील तासाला पाहिलेले. आणि आता जी तिसरी पद्धत आहे ती म्हणजे विद्यमान कर्मचारी. आता विद्यमान कर्मचारी म्हणजेच काय, कंपनीमध्ये ते काय करत असतात, अगोदरच काम करत असतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, विद्यमान कर्मचारी. अशा कर्मचाऱ्यांना काय करते कंपनी, भाग विक्री करते. आता विद्यमान कर्मचारी म्हणजेच काय म्हणतो आपण बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या विद्यमान कर्मचाऱ्यांना कंपनी काय करत असते, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देत असते. म्हणजेच काय, ह्या योजनांच्या आधारे कंपनी काय करत असते, कंपनीला आवश्यक असलेले भांडवल हे ह्यांच्याकडून उभा करत असते. म्हणजेच वेगवेगळ्या योजना म्हणजेच काय, तर ESOS ही एक योजना आहे, ESPS ही एक योजना आहे, SARS आणि चौथी म्हणजे स्वेट म्हणजे सामान्य भाग. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कंपनी कर्मचाऱ्यांना देऊन काय करत असते, भागांची विक्री करत असते आणि कंपनीला आवश्यक असलेले भांडवल कंपनी हे उभा करत असते. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण अगोदर पाहूया. पहिली आहे ती म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, कर्मचाऱ्यांना भागाचे काय दिले जातात, विकल्प दिले जातात. विकल्प म्हणजे काय, पर्याय उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच काय, ज्या कर्मचाऱ्यांना या कंपनीचे भाग खरेदी करायचे आहेत त्यांना काय दिला जातो, एक प्रकारचा पर्याय या योजनेच्या मार्फत कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो. त्यालाच काय म्हटलेलं आहे, कर्मचारी भाग विकल्प योजना. आता या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे, कंपनीची मुख्य कंपनी म्हणजेच कंपनीचं मुख्यालय असेल किंवा कंपनीची दुय्यम कंपनी म्हणजेच या कंपनीच्या शाखा म्हणजेच ब्रँचेस ज्या ज्या ठिकाणी असतील त्या शाखेतील आणि मुख्यालयातील काय म्हटलेलं आहे, कायम कर्मचारी म्हणजे परमनंट असणारे जे कर्मचारी असतात किंवा संचालक असतात किंवा अधिकारी असतात त्यांना हा पर्याय किंवा हा विकल्प म्हणजेच भाग खरेदी करण्याचा विकल्प हा कंपनीने या योजनेमार्फत उपलब्ध करून दिलेला आहे. कोण कोण सांगितलं बघा, कंपनीचे कायम कर्मचारी असतील किंवा संचालक असतील किंवा अधिकारी मंडळ असेल, या सगळ्यांना ह्या भाग खरेदी करण्याचा विकल्प ही कंपनी काय करत असते, कर्मचारी भाग विकल्प योजनेमार्फत उपलब्ध करून देत असते. आता यामध्ये काय सांगितलेलं बघा, कंपनी काय करत असते, यांना भविष्यातील तारखेस म्हणजेच भविष्यात कोणत्याही तारखेस पूर्वनिश्चित दराने म्हणजेच आजच त्या भागाचा दर ठरवून भविष्यातील कोणत्याही तारखेस भाग खरेदी करण्यासाठी काय करत असते, उपलब्ध करून देत असते. म्हणजेच भाग खरेदी करण्याचा एक प्रकारचा अधिकार या कर्मचाऱ्यांना दिला जातो. मग ही योजना कर्मचाऱ्यांना का दिली जाते, कारण की त्यांना कामावरती त्यांचं प्रोत्साहन जास्तीत जास्त त्यांना दिलं पाहिजे. म्हणजेच कामामध्ये ते काय झाले पाहिजेत, उत्साही होऊन त्यांनी कंपनीमध्ये काम केलं पाहिजे. का तर त्यांना जर समजा हे भाग उपलब्ध करून दिले तर ते काय होऊ शकतात, कंपनीचे भागधारक होऊ शकतात. म्हणजेच थोडक्या अर्थाने काय म्हणता येईल, कंपनीचे ते मालक होऊ शकतात. म्हणजेच काय, कंपनीचं समजा ते मालक झाले तर त्या उत्साहाने ते काय करतील, अधिक जास्त प्रमाणात किंवा प्रोत्साहनाने काम करू शकतील आणि कंपनीचं योगदान त्यांना जास्तीत जास्त त्यांना देता येईल. म्हणून कंपनी काय करत असते, अशा या कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी हा पर्याय किंवा हा विकल्प उपलब्ध करून
देत असते. म्हणजेच काय म्हटलेलं बघा, ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. आता यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्या तरतुदींचं पालन करूनच कंपनीला काय करावं लागतं, या विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप हे करता येतं. आता त्या तरतुदी कोणकोणत्या आहेत बघूया. पहिली तरतूद आहे बघा, प्रत्यक्ष भाग वाटप. म्हणजे कंपनी काय करू शकते, या विद्यमान कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भागांचं वाटप ही करू शकते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, एक प्रकारची कंपनीमध्ये संस्था स्थापन केलेली असते, त्याला म्हटलेलं आहे कर्मचारी कल्याण संस्था. या संस्थेअंतर्गत कंपनी काय करू शकते, या कर्मचाऱ्यांना हे कर्मचारी भाग विकल्प योजनेमार्फत कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप हे करू शकते. दुसरी तरतूद दिलेली आहे, बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्य. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, बाजार मूल्य म्हणजेच काय, भाग बाजारातील त्या भागाला असलेली मागणी आणि त्याचा असणारा पुरवठा यानुसार काय काढलं जातं, बाजार मूल्य काढलं जातं. आणि त्या बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्यानं काय केलं जातं, या कर्मचाऱ्यांना भागांची विक्री केली जाते. समजा आता बाजार मूल्य हे त्या वस्तूचं भागाचं किती असेल, 10 रुपये असेल, तर त्या 10 रुपयेपेक्षा कमी मूल्याने काय केले जातात, या कर्मचाऱ्यांना ते भाग उपलब्ध करून दिले जातात. ह्या तरतुदीचं पालन करणं हे कंपनीला पालन करणे गरजेचं असतं. आणि तिसरी तरतूद आहे ते म्हणजे प्रत्यायोजन कालावधी. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजेच काय, कंपनीने विकल्प दिल्यापासून, म्हणजेच काय, कंपनीने समजा आज या तारखेला ह्या कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. हा विकल्प दिल्यापासून म्हणजेच पर्याय दिल्यापासून 1 वर्षाचा काय असतो, हा प्रत्यायोजन कालावधी असतो. त्या 1 वर्षाच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्याने काय करायला लागतात, हे भाग खरेदी करण्याचा अर्ज कंपनीकडे सादर करावा लागतो. त्याच कालावधीला काय म्हणतो आपण, प्रत्यायोजन कालावधी. म्हणजेच कंपनीला हा प्रत्यायोजन कालावधी भागाचा विकल्प दिल्यापासून प्रत्यायोजन कालावधी हा सादर करावा लागतो. पुढचं तरतूद आहे ते बघा, किमान धारण कालावधी. आता किमान धारण कालावधी म्हणजेच काय, कंपनीने भाग विकल्प हा दिल्यापासून 1 वर्षाच्या आत, म्हणजे किमान धारण कालावधी किती आहे, 1 वर्षाचा आहे. त्या 1 वर्षाच्या आत कर्मचाऱ्यांनी काय करायचे असतात, या कंपनीचे भाग हे खरेदी करावायचे असतात. म्हणजे धारण म्हणजेच काय, खरेदी करणे. हा 1 वर्षाचा कालावधी असतो. आता पुढची तरतूद काय आहे बघा, लाभांश आणि मतदान. प्रत्येक कर्मचाऱ्याला काय म्हटलेलं आहे, हे भाग खरेदी केल्यानंतरच काय मिळतो, लाभांश किंवा मतदान करण्याचा कंपनीमध्ये हक्क मिळतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने भागच खरेदी केले नाहीत तर त्याला हा हक्क म्हणजेच लाभांश आणि मतदान करण्याचा हक्क हा मिळत नाही. पुढची तरतूद आहे ती बघा, विशेष ठराव. प्रत्येक कंपनीला हे भाग म्हणजेच कर्मचारी भाग विकल्प योजना राबवत असताना संचालक मंडळासमोर काय करावा लागतो, एक प्रकारचा विशेष ठराव मंजूर करावा लागतो. तरच कंपनी काय करू शकते, कर्मचाऱ्यांना भाग विकल्प योजना ही सादर करू शकते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी हे भाग हे खुले करू शकते. ठरावात जर संमत नसेल तर कंपनी हे भाग कर्मचाऱ्यांना विक्री करू शकत नाही. म्हणून कंपनीला हा विशेष ठराव करणे गरजेचं आहे. पुढचं आहे बघा तरतुदी, भाग हस्तांतरण.
कर्मचाऱ्याने हे कंपनीचे जर भाग खरेदी केले असतील तर ते 1 वर्षाच्या आत कोणताही कर्मचारी आपल्या भागांचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीला करू शकत नाही. हे देखील तरतूद लक्षात घेणे गरजेचं आहे. पुढचा येते म्हणजे व्यवस्थापन. कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक काय केलेले असते, कंपनीने भरपाई समितीची स्थापना करणं गरजेचं असतं. पुढचा येते म्हणजे सेबी. सेबी म्हणजेच काय बघा, भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014. या नियमाचं प्रत्येक कंपनीनं काय करावं लागतं, या कर्मचाऱ्यांना भाग विकल्प योजना म्हणजे भाग विक्री करण्यापूर्वी या सेबीच्या नियमांचं पालन करणे हे गरजेचं असतं. पुढचं आहे बघा, आता हे पहिलं आपण कर्मचारी भाग विकल्प योजना. आता विद्यमान कर्मचाऱ्यांमधील दुसरी जी योजना प्रत्येक कंपनीने द्यायची असते ती कर्मचाऱ्यांना, ती कोणती आहे बघा, दुसरी आहे कर्मचारी भाग खरेदी योजना. काय म्हटलेलं आहे बघा, कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी ही योजना प्रत्येक कंपनीने काय करायची असते, आपल्या कंपनीमध्ये स्थापन करावयाची असते. यामध्ये काय सांगितलेलं बघा, या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देत असते. म्हणजे भविष्य काळात कोणत्याही तारखेला तो कर्मचारी या कंपनीचे भाग खरेदी करू शकेल अशी एक प्रकारची सवलत कंपनी उपलब्ध करून देत असते. मग कंपनी कर्मचाऱ्यांचं काय करत असते, ह्यांच्या होणाऱ्या पगारातून ह्या भागांचं मूल्य हे वजा करून घेत असते. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा होणारा जो पगार आहे त्या पगारातूनच ह्या भागांची किंमत ही वसूल केली जाते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरित्या सध्या जर समजा आत्ता भाग खरेदी केले असतील तर आत्ता त्या भागांची किंमत देणे गरजेचं नाही. त्यांच्या पगारातूनच ते काय होतात, आपोआपच कट केले जातात. म्हणजेच या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना काय द्यावे लागत नाही, त्या भागाचं मूल्य हे सध्या द्यावे लागत नाही. त्यांच्या होणाऱ्या पगारातून हे मूल्य वजा केले जाते. आता यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. ह्या तरतुदींचं पालन करणे प्रत्येक कंपनीला गरजेचं असतं. कोणकोणत्या प्रकारच्या तरतुदी आहेत बघा. पहिले आहे ते म्हणजे श्रेणी. आता श्रेणी म्हणजेच काय, प्रत्येक कंपनीमध्ये श्रेणीनुसार अधिकारी किंवा कर्मचारी हे असतात. म्हणजेच काय, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2, क्लास 3 म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी प्रत्येक कंपनीमध्ये श्रेणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी हे असतात. मग त्यांच्या श्रेणीनुसार काय केलं जातं, यामध्ये भागांचं वाटप केलं जातं. म्हणजेच क्लास 1 ऑफिसर असेल तर त्याला कंपनीचे 15 भाग दिले जातील. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर क्लास 2 असेल तर त्याला 10 कंपनीचे भाग, क्लास 3 असेल तर त्याला कंपनीचे 5 भाग. म्हणजे या प्रकारे काय दिलं जातं, श्रेणीनुसार त्यांना काय दिलं जातं, कर्मचाऱ्यांना भाग खरेदीची योजना ही दिली जाते. पुढचं आहे ते बघा, भाग धारण कालावधी. आता या योजनेचा सुद्धा धारण कालावधी किती असतो, तर तो 1 वर्षाचा असतो. म्हणजेच काय, कंपनीने भाग उपलब्ध करून दिल्यापासून ते खरेदी करण्यासाठीचा कालावधी किती असतो, तर हा 1 वर्षाचा कालावधी प्रत्येक कर्मचाऱ्याला हा दिला जातो कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे. तिसरी जी तरतूद आहे ती म्हणजे विशेष ठराव. यामध्ये सुद्धा कंपनीला काय करावं लागतं बघा, कर्मचाऱ्यांना हे भाग खरेदी करण्यासाठी म्हणजेच विक्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा विशेष ठराव संचालक मंडळामध्ये राबवणे प्रत्येक कंपनीला हे गरजेचं असतं. ह्या ठरावामध्ये हा ठराव संमत झाल्यानंतरच म्हणजे संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव हा संमत झाल्यानंतरच कंपनी काय करू शकते, या कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून हे देऊ शकते. पुढचं आहे बघा सेबी.
आताच आपण पाहिलं की सेबी म्हणजेच काय ते भाग आधारित कर्मचारी फायदे, यानुसार सुद्धा प्रत्येक कंपनीला सेबीचा नियम 2014 या कायद्याचं पालन करणे हे गरजेचं असते. म्हणजे त्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी किंवा नियम किंवा अटी दिलेल्या आहेत त्या कायद्याचं पालन करूनच कंपनीला काय करावं लागतं, कर्मचाऱ्यांना हे भाग हे द्यावे लागतात. पुढची तिसरी जी योजना आहे बघा, दुसरी पाहिली आपण कर्मचारी भाग खरेदी योजना. आता तिसरी योजना बघा, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. काय म्हटलेलं बघा, प्रत्येक कर्मचाऱ्याला काय दिलं जातं, भागाची किंमत. समजा आज त्या कर्मचाऱ्याने एका भागाची किंमत 10 रुपये घेतली असेल, परंतु भविष्यात त्या भागाची किंमत समजा वाढलेली असेल तर त्या किमतीच्या बदल्यात कंपनी त्याला काय देत असते, एक प्रकारचं मूल्य म्हणजे पैशाच्या स्वरूपात ते मूल्य देत असते किंवा भागांच्या स्वरूपात ते मूल्य त्यांना दिलं जातं. म्हणजे समजा बघा, उदाहरण जर बघायचं म्हटलं, समजा एका भागाची किंमत आज 100 रुपये आहे, परंतु भविष्यात त्या भागाची किंमत 150 रुपये झालेले. मग हे वरचे जे 50 रुपये आहेत ते काय दिले जातात, त्यांना भागांच्या स्वरूपात दिले जातात किंवा रोख रकमेच्या स्वरूपात हे दिले जातात. यालाच काय म्हटलेलं आहे, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. म्हणजे भविष्यात समजा त्या भागांची किंमत वाढलेली असेल तर ते देण्याचं काम रोख स्वरूपात दिले जाते किंवा भागांच्या स्वरूपात ह्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. हे देखील योजना प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही उपलब्ध करून देत असते. म्हणजे ह्यात काय सांगितलेलं बघा, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाते. म्हणजे कर्मचाऱ्यांना जो काही दिवाळीचा बोनस असेल किंवा इतर जो बोनस असेल त्या बोनसच्या बदल्यात ही कर्मचाऱ्यांना योजना प्रत्येक कंपनी ही उपलब्ध करून देत असते. यामध्ये काय सांगितलं बघा, म्हणजे चांगली कार्य करणारे म्हणजे चांगली चालणारी कंपनी असेल अशाच कंपन्या काय करू शकतात, ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी ही योजना ही कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. आता या योजनेनुसार काय म्हटलेलं आहे, कर्मचाऱ्यांना ह्या भागांचे कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही. म्हणजे त्यांना जो बोनस दिला जातो त्याच्या बदल्यातच ह्या काय त्यांना काय दिले जातात, भाग हे त्यांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. याची किंमत त्यांना कोणतीही मोजावी लागत नाही. आता चौथी जी आहे ती बघा, स्वेट सामान्य भाग. चौथी जी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणारी योजना आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग. आता या योजनेमध्ये काय सांगितलेलं बघा, कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना काय करत असते, पैशाऐवजी मोबदला म्हणून सवलतीच्या दरात हे भाग वाटप करत असते. म्हणजेच काय, कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला जो नफा आहे त्या नफ्याच्या बदल्यात त्यांना काय दिले जातात, हे भाग दिले जातात. म्हणजे कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी जे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दलच काय दिले जातात, हे कर्मचाऱ्यांना स्वेट म्हणून सामान्य भाग हे खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. हे समहक्क भागाप्रमाणेच हे स्वेट भाग सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. या भागांचा किमान धारण कालावधी किती असतो, तर हा 3 वर्षाचा असतो. म्हणजे कंपनीने हे भाग कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्यापासून 3 वर्षापर्यंत कंपनीचे कर्मचारी हे भाग खरेदी करू शकतात. तसंच काय म्हटलेलं आहे, याचा देखील विशेष ठराव हा संचालक मंडळामध्ये विशेष ठराव हा मंजूर करणे गरजेचे असते. विशेष ठराव जर संमत झाला नाही तर कंपनी या प्रकारचे भाग कर्मचाऱ्यांना देऊ शकत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे, तसेच म्हटलेलं आहे या स्वेट सामान्य भागाचं काय होऊ शकत नाही, हस्तांतरण होऊ शकत नाही. म्हणजे 3 वर्षाचा जो काय किमान धारण कालावधी दिलेला आहे त्या किमान धारण कालावधीमध्ये कंपनीचे कर्मचारी आपले स्वतःचे भाग दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करू शकत नाहीत.
आता आपण पाहिलेले आहेत एकूण काम कोणकोणते बघा. विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप ह्या तासाला आपण पाहिलेलं आहे. पहिला कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरं पहिलं कर्मचारी भाग खरेदी योजना, तिसरं पहिलं भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथा आत्ता पहिला तो म्हणजे स्वेट म्हणजे सामान्य भाग योजना. हे या प्रकारचे विद्यमान कर्मचाऱ्यांना हे भागांचं वाटप प्रत्येक कंपनी हे करू शकते त्यांच्या परिस्थितीनुसार. आता जो आपण चौथा भाग विक्रीच्या पद्धतीमधील चौथा जो घटक आहे खाजगीरित्या विक्री तो आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.